नमस्कार, मी प्रकाश गावडे लोगर. मंडळी, आपण वर्षाच्या एक वेगवेगळी फळं खाण्यासाठी वाट पाहत असतो. आतुरतेने एकदम हे असतो, कारण की वर्षातून एक वेळा फळ मिळणं आपल्याला माहिती आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये करवंद म्हणा, तोरणं म्हणा का इतर काही फळं वर्षातून मिळणार त्यांचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यातला आज एक व्हिडिओ असा शूट होणार आहे की त्याला जांभळी म्हणतात. जांभळं आपल्याला माहिती आहे, आपल्या सिटी लाईनीमध्ये मोठ्या प्रकारची जांभळे मिळत असतात, परंतु आमच्या ह्या सिंधुदुर्ग भागामध्ये चौकूळ गावामध्ये छोटी जांभळे आहे, परंतु ज्वारी टाईप नॅचरली. तर आपण आज जांभळ्यांचा स्वाद घेणार आहोत. बघू आपल्याला ॲक्च्युली इकडे जास्त लागलेले नाही आहे. मी प्रयत्न करतो आहे, मला वाटते मिळतील. चांगली गोष्ट इथं थोडीशी लागलेली आहे आणि मला एक हे बरं पडलं की इथं जवळच आहे असं काढण्यासाठी. इथनं चढायचं असं काय मोठं हे नाही, इथं जवळपास माझ्या हातालाच मिळणार आहे आणि मला लय आवडतात. प्रत्येक व्यक्तीला फळ हे वर्षातून एक वेळा येणारं म्हणजे प्रत्येकाला आवडतो आणि त्याच्यासाठी आपण त्याची वाटच पाहत असतो की आपल्याला खायला केव्हा मिळेल. तर मी आज जांभळं खाणार आहे. बघू इथे आहेत का, तर थोडीफार आहे, तेवढी पिकलेली नाही आहे. मला वाटतं ठीक आहे, हरकती नाही, आपण काढू. वा, छान आहे. लागवड थोडीशी छोट्या प्रकारची आहे, बारीक साईज आहे, परंतु चविष्ट आणि स्वादिष्ट आहे. असं मी जरा टेस्ट बघतोय त्याची, बघू कशी आहे ते. वा, छान. मंडळी, आपण जर मार्केट लाईनीला जर गेलो ना आणि विकत घेतली तर मला वाटते 10 रुपयाला एक छोटीशी पुडी मिळते, परंतु आमच्या या गावामध्ये ना अशी भरगच्च अशी जांभळं किंवा करवंद चुणे वगैरे मिळाली जातात. म्हणून आपण इथला इकडचा स्वाद घ्यायला काहीच हरकत नाही. आपण फळं खातो, पण त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं पण असतं. म्हणजे काही गोष्टी आपल्याला म्हणजे जे लागणार आहेत, जे रोगमुक्त करणे आहेत, त्याच्या पण काही छोट्या छोट्याशा गोष्टी दडलेल्या आहेत, ते आपण आज प्रत्यक्ष पाहू. जांभूळ म्हटलं तर नुसतंच आपण खाल्लं तरी चालणार नाही, तर ते जांभूळ म्हटलं तर ते डायबिटीससाठी स्पेशलिस्ट उपाय मानला जातो. नुसती जरी आपण खाल्ली तरी आपल्याला बस होईल. म्हणून आपण वर्षातून एक वेळा अशी आगळीवेगळी फळं, वर्षातून एक वेळा येणारी फळं जरूर खावी, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि जे आरोग्य आपलं व्यवस्थित राखतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रोग असतात, काही डायबिटीस म्हणू का इतर काही ते दूर राहतात, तर ते वापर त्याचं कसं करावं ते आज मी स्पेशल तुम्हाला सांगणार आहे. आपण जी जांभळं असतं ना, जांभळं खायची काही शंकाच नाही, परंतु जी बिया असतात ते जांभळं काढून ते वॉश करावे, म्हणजे धुवून घ्यावीत. आणि त्याच्यात बिया ज्या असतात ते आपण चांगली वाळवायला पाहिजे. आणि वाळवल्यानंतर मंडळी ते वाळवल्यानंतर चांगलं ती पावडर करावी आणि डेली आपण कोमट पाण्यानं जरी 1 चमच खाल्ली त्या जांभळ्यांची बियाची पावडर, तरी आपली डायबिटीस पूर्णपणे दूर होते. तर अशा प्रकारे हे जांभळ्यांची एक छोटीशी मुलाखत मी तुम्ही दिलेली आहे. इथं तशी अवघड नाही आहे, काढण्यासारखी चांगली आहे, जवळच्या जवळ आहे. मी आता इथे नाही रेग्युलर खायला, मला तर भरपूर आवडतं जांभळं म्हणा किंवा करवंद म्हणा, मी आवडीने खात असतो. तर मी ॲक्च्युली विचार केला होता की कुठेतरी लांब जंगलामध्ये जाऊन आपण शूट करावं, परंतु आमच्या बाजूला इथे लागले. परंतु मंडळी, यंदा की नाही थोडं सीझन लेट गेलेलं आहे. ॲक्च्युली एप्रिल मेमध्ये लागायला पाहिजे होती, परंतु आता मेचे एंडिंगला ही लागत आहे. पण पावसामध्ये मात्र ते खराब झालं, तर खाण्याची थोडी टेस्ट नसते किंवा ते खराब झालं. तर ठीक आहे मंडळी, तर अशा प्रकारे आज जांभळ या फळाचा व्हिडिओ शूट केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट करा. जे आपले प्रश्न असतील ते आमच्यासमोर म्हणा, आम्ही त्यांची पडताळणी करून तुम्हाला उत्तर जरूर देऊ शकतो. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार.